शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हळद या पिकामध्ये आलो आहोत आणि आज आपल्या हळदीसाठी आपल्याला इथं कुकर भेटलेला आहे आणि कुकर भेटल्यामुळं आज आपण इथं सुरुवातीला आपण इथं शेतामध्ये पूर्ण हळद काढून घेतली आणि त्याच्यानंतर या 3.5 एकरच्या प्लॉटमध्ये कल्टिवेटर करून घेतलं, पंजी करून घेतली, सर्वा वगैरे सर्व बघितला आणि त्याच्यानंतर आपण 2 ढीग लावले. ज्या 2 ढिगामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपण बंडा जो असतो जेठा तो इथं तयार केला, म्हणजे त्याला ढीग लावला आणि बाजूला इथं शेंग लावली आणि त्याच्यानंतर कुकर आल्यामुळं आपण इथं फास वगैरे आणून ठेवली अशा प्रकारे आणि इथं लाकडं जळतण वगैरे आणून ठेवलं. आणि हे सर्व केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण इथं कुकर आल्यामुळं कुकरच्या जी टाकी आहे ड्रम याच्यामध्ये पाणी असते आणि याच्यामध्ये आपण आपली शेंग किंवा बंडा आपण अशा प्रकारचा इथे टाकत असतो आणि त्या वाफेवरती शिजते आणि बाकी वाफेतून जे पाणी येईल आपल्या शेंगामधलं ते इथं खाली पडते अशा प्रकारे. आणि इथं टायर जवळ असल्यामुळं या टायरावर पोते ओले करून आपण अशा प्रकारे टाकावं लागते, कारण इथं जाळ लावत असतो आपण अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे जाळ लावलं असतं आणि राख खाली पडते पूर्ण. ती टायरला त्याचा धोका होऊ नये म्हणून पोते ओले करून अशा प्रकारे टाकावं लागतं आणि टायरवर त्या टाक्यामध्ये पाणीसुद्धा टाकावं लागतं. आता पहिलं जे कुकर आहे, आज सुरुवातीचं कुकर आज आपलं इथं झालेलं आहे आणि पहिले कुकर झाल्यामुळं आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागते, तर सुरुवातीला आता याची टायमिंग असते. तर हे किती मिनटाचं टायमिंग असते? 2.5 मिनटात. म्हणजे आता किती वेळ ठेवले? 15 मिनटं झाली. म्हणजे 15 मिनटात एक कुकर येते. हां, म्हणजे बुडातून आता जी वाफ आली ती वाफ आल्यानंतर 2.5 मिनिट ठेवावं लागते. इथं वाफ चालू होती आणि पूर्ण कुकर आपण भरल्यानंतर ती 15 मिनिट ठेवावं लागते. तर अशा प्रकारे. तर आता हे झाकण जे आहे, हे झाकण आपल्याला इथं त्यांनी ओढलेलं आहे आणि ओढल्यानंतर आपण याच्यातून जे बंडा आहे तो बंडा काढणं चालू आहे अशा प्रकारे. आणि बंडा लवकर निघत नाही, कारण त्यात मुळ्या असतात भरपूर, ते एकमेकाला चिपकून असतात. आणि आता इथं ते काढून पाहत आहेत कशा प्रकारे माल निघालेला आहे ते. आणि मग आपलं आलं की नाही कुकर, शिजली की नाही हळद, हे बघणं चालू आहे त्यांचं. तर आता हे विळ्याने कापून त्याचं काहीतरी एक टेस्ट घेतात बघा इथं अशा प्रकारे. म्हणजे किती टक्के झालं हे याच्यावरून समजते. तर अशा प्रकारे यांनी पाहिलेलं आहे किती टक्के झालं, कसं झालं ते. आणि बंड्याला थोडी मातीसुद्धा आहे आपल्या इथं जेठ्याला, त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं आला बघा अशा प्रकारे. त्याला तार जे येतात हे बारीक तार आपल्याला दिसत आहेत, हे तार आले म्हणजे आपल्याला ही हळद आपली शिजलेली आहे. तर अशा प्रकारे हळद शिजली हे आपलं इथं सिद्ध झालं. आणि आता आपण इथं पूर्ण जे झाकण आहे बुडातलं ते काढलं आणि त्याच्यानंतर आपण इथं गाडा लावला होता पहिले आणि झाकण काढलं. आता हा गाड्यात माल पडत आहे आणि पडला नाही तर विळ्यानं काढावं लागते, कारण ती शेंग पूर्ण पडते. शेंगाला पूर्ण झाकण काढायचं काम नाही, पण जेठ्यासाठी आपल्याला इथं अशा प्रकारे विळ्याने काढावं लागते. तर आता विळ्यानं काढणं चालू आहे. आणि आता हे गाडा पहिलाच गाडा आहे आजचा आणि सुरुवातीचंच कुकर आहे आपलं. तर आता हे सर्व उकळलेलं आहे, त्याच्यामुळं आता हे गाडा भरला, हा गाडा काढावा आणि हा गाडा लगेच इथं आणलेला आहे. तर आता हा गाडा भरल्यामुळं हा गाडा ओढायचा आणि ओढल्यानंतर आपण काय करायचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा गाडा ओढून बघा इथं कशा प्रकारे इथं काढायचा आहे हे बघा. आणि हा गाडा पूर्ण भरला आहे. तो भरल्यानंतर दुसरा गाडा लगेच लावतात बघा इथं. हा गाडा लावला, हा गाडा चालला आता इथं कुठं हळद वाळवण्यासाठी. काल आपण इथं पठार केलं होतं, पठार करून ढेकळं जास्त वाटल्यामुळं आपल्याला इथं पाणी द्यायचं नव्हतं, पण ढेकळं मुरवण्यासाठी पाणी देणं भाग पडलं. आपण इथं साधारणतः 1.5 घंटा पुन्हा स्प्रिंकलरनं पाणी दिलं, जेणेकरून माती सपाट होण्यासाठी. आणि त्याच्यामुळे जास्त पाणी जर झालं तर काय होते की इथं ओलं जास्त असल्यामुळे लवकर वाळत नाही, परंतु आपण तरीही 1-1.5 घंटा दिलं पाणी. आणि बघा आपण इथं अशा प्रकारे इथं पहिलं कुकर जे आहे हे उकळलेल्या बंड्याचं आहे, म्हणजे ज्याला आपण जेठा म्हणतो. हे बघा अशा प्रकारे इथं टाकलेलं आहे. आता असे ढिगं थोड्या थोड्या अंतरावर 1-1 फुटावर 1-1 फुटावर किंवा 1.5-2 फुटावर अशा प्रकारे आपण इथे टाकत अशी रांग करायची आहे आणि त्याच्यानंतर मग शेंग उकळायची. अशा प्रकारे आपलं इथे व्यवस्थापन करायचं आहे. तर आता इथं आपण अशा प्रकारे सपाट जमीन करून पठारणी केली. त्याच्यानंतर ढेकळे जास्त वाटल्यामुळं आपण इथं 1-1 1.5 घंटा पाणी दिलं आणि त्याच्यानंतर परत त्याला पठारणी केली. आणि आता कुकर आल्यामुळं आपण इथं अशा प्रकारे व्यवस्थापन करणं चालू केलं आहे. तर आता आधी इथं बंडा चालू आहे, ज्याला आपण जेठा म्हणतो, उकळणं चालू आहे त्याला शिजवणं. आणि ही आहे शेंग. तर शेंग पण आपल्याला इथं उकळायची आहे, पण टप्प्याटप्प्यानं आता आपल्याला 2-3 दिवस लागू शकतात. वातावरणातला
वातावरण पाहून, कारण आभाळ पाऊस थोडंसं आज सकाळी पाऊसही चालू झाला होता. आता काय नाही, आता वातावरण फ्रेश आहे. पण सकाळी पाऊस थोडा सकाळी चालू झाला होता. अशा प्रकारे हे दुसरं टोपलं. अशा प्रकारे आता ही जी लाईन आहे, तर हे 2 ढिगामधलं अंतर जे आहे हे भिडून टाकलेलं आहे. तर हे अशा प्रकारे नाही चालत. कारण कसं माहिती आहे का, बंडा जो आहे जेठा, हा जेठा अंतर पाहिजे. कारण कसं पातळ केला तर याला सूर्यप्रकाश लागेल, हवा लागेल आणि हा लवकर वाळेल आणि तर वाळणार नाही. आणि शेंग जी असते, शेंग आपल्याला अशा प्रकारे दाट टाकावी लागते, कारण जेणेकरून ती लवकर नाही वाळली पाहिजे. कारण ती वाळतेच लवकर, तिला मुळ्याची संख्या नसते, ती जाड नसते, ती पातळ असते, ती लवकर वाळते. पण हा वाळत नाही, त्याच्यामुळे हा पतला करावा लागते भरपूर. म्हणजे जमिनीवर थर नको, डायरेक्ट जमिनीवर पैकी एकच थर, अशा प्रकारे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंगाला एकदम दाट करावं लागते, 4 इंचाचा थर आला पाहिजे, नंतर त्याला वाळवावं लागते. तर अशा प्रकारे आता इथं पतला करणं चालू आहे. तर ही आहे हळद चंद्राई, आज आपण शिजवणं चालू केलं आहे. अशा प्रकारे